नमस्कार. तर आज मी बनवले होते मस्त हेल्दी असे रव्याचे आप्पे आणि इतके चवीला भारी लागतात ना, खूपच छान लागतात. चला आता रेसिपी सुरू करूया. तर असं इथे पातेल्यामध्ये घ्यायचं आहे 1 वाटी रवा आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी दही घालायचं आणि 1 वाटी पाणी घालायचं आणि जे रवा आणि दही आहे ते एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळासाठी आपल्याला रवा जो आहे ना तो भिजण्यासाठी ठेवायचा आहे. कारण की रवा पाणी शोषतो आणि तो फुगतो आणि फुगल्यानंतर आपले जे आप्पे आहेत ना खूप छान होतात. म्हणून थोडा वेळ आपल्याला हे मिक्स करून असंच ठेवून द्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं दही, रव्यामध्ये पाणी ते आणि अजून थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे बघा. कारण ते अ, घट्ट वाटते जरा तर म्हणून. आता एक थोड्या वेळासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. तर बघू शकता पूर्ण जे रव्याने जे पाणी आहे ते एकदम शोषून घेतलेलं आहे. खूप घट्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये अजून मी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि खूप छान लागतात हे आप्पे जे आहेत आणि झटपट बनतात. फार काही ह्याला वेळ लागत नाही. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकदम पाणी घालायचं नाही. लागेल तसंच पाणी आपल्याला घालायचं आहे. थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. चांगलं मिक्स करून घेऊया. आता इथे मी ह्याच्यामध्ये भाज्या घालणार आहे थोड्याशा. तर इथे कढईमध्ये घेतले तेल. त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं, थोडीशी मोहरी घालायची आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा, हिरवी मिरची घालायची आणि टोमॅटो. आता तुमच्या आवडीचे इथं तुम्हाला ज्या ज्या आवडतात ना भाज्या त्या तुम्ही घालू शकता. जे किसलेलं गाजर हे असं सगळं तुम्ही घालू शकता. आता इथे मी चांगलं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडं आणि हे परतून झाल्यानंतर आपल्याला त्या आपले जे रव्याचं बॅटर आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. जेणेकरून जे आप्पे आहेत ना खूप टेस्टी बनतात. आता चांगलं मिक्स करून घेऊया. तर तयार आहेत आपले आप्पे बनवण्यासाठी हे बॅटर तयार आहे. आता आप्प्याच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं सगळ्यात आधी. म्हणजे आप्पे जे आहेत ना परत ते पटकन इझिली निघतात आणि एक एक करून आपल्याला आप्पे बनवून घ्यायचे आहेत. आणि बॅटर जास्त घट्ट पण ठेवायचं नाही, जास्त पातळ पण करायचं. एकदम मीडियम आपल्याला करून घ्यायचं आहे. तर इथे मी एक एक करून आप्पे बनवून घेते. आता अजून थोडंसं वरून मी तेल सोडलेलं आहे बघा आणि छान आपल्याला दोन्ही साईडून आपल्याला आणि कमी गॅसवरच ठेवायचं. एकदम जर फास्ट गॅस जर केला ना तर काय होतं की वरून तर भाजतात पण आतून तसंच राहतं, ते रवा तसाच राहतो. यासाठी एकदम मीडियम गॅस करायचा आणि छान असे आतपर्यंत भाजून घ्यायचे. गडबड करायची नाही. आता एक साईड भाजून झाल्यानंतर दुसऱ्या साईडून पण मी भाजून घेते. तर बघू शकता छान आपले आप्पे भाजून झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आता ह्याच्यामध्ये मी ना सोडा बिडा अजिबात घातलेला नाही. तर ते खोबऱ्याच्या चटणीसोबत आप्पे आपले तयार आहेत. खूप छान लागतात. नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे आप्याची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा नाश्त्यासाठी. खूपच छान लागते. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.